मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? तर आज आपण बघणार आहोत जुळली गाठ ग या मालिकेच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर इकडे आता जी सावी आहे ती धैर्यला डायरेक्ट सांगते की ह्या दामिनी मुजुमदारांनी माझ्या वडिलांचा खून केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या भावाचा सुद्धा खून केला आहे, असं सावी सांगते. तर आता हे धैर्यला ऐकून धक्का बसतो. धैर्य म्हणतो, सावी काय बोलते, तुला कळतंय का? तर आता सगळेजण सावीकडे आश्चर्याने बघत असतात. तर आता सावी म्हणते की हो धैर्य, मी जे सांगते ते खरंच आहे असं म्हणते. आणि आता धैर्य म्हणतो की आई काय आहे हे? आणि आता लगेच दामिनी म्हणते, बघितलं का, एवढ्यावरच नाही थांबली ही पोरगी, हिने माझ्या भावाचा खून मीच केला. असं कुणी करू शकतं का? मी कसं काय करेल माझ्या भावाचा खून? काही बोलते, हिला कळतं की नाही असं म्हणत असते. तेवढ्यात आता लगेच सावी म्हणते, माझ्याकडे पुरावे आहे, मला माहिती होतं दामिनी मॅडम असंच करतील आणि मी सांगते तुम्हाला माझ्याकडे पुरावे आहेत. तर तो माणूस तिथे येतो, जो ड्रायव्हर असतो गाडीचा तो. आणि आता तो सावी म्हणते की विचारा यांना. तर आता तो माणूस सांगतो की तो सावीला खुणवतो पैशाचं. तर आता भास्कर विलास बघतात, त्याला मारायला लागतात. आता धैर्य त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की सांग काय खरं आहे नक्की आणि काय झालं होतं. तर आता तो म्हणतो की मला ह्या मॅडमनी आणि ह्या सरांनी म्हणजेच सावीच्या मित्रांनी परागनी आणि सावीनी त्याला पैसे दिले आहे असं सांगतो. तर दामिनी म्हणते, बघितलं का किती खोटं वागते ही मुलगी. आता दामिनी म्हणते की हे बघा, मुजुमदारांचा आणि तुमचा ह्या घराशी काही एक संबंध नाहीये, तुम्ही दोघांनी चालते व्हा इथून, असं दामिनी आता धैर्यला आणि सावीला म्हणते. आणि आता धैर्य आणि सावीला तिथून काढून देते. हात धरून आता त्यांच्या नावाची शेवटची आंघोळ करते. ती म्हणते की मी आता, तू माझं धैर्य कोणीच नाहीये, आणि अंगावर पाणी ओतून घेऊन आंघोळ करते आणि धैर्यचा हात धरून त्याला घराबाहेर लोटून देते. सावीला पण तिथून लोटून देते. आणि आता धैर्य म्हणतो, माझा पण शब्द आहे आई, सावीच्या आईला, सावीच्या वडिलांना आणि सावीला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत मी पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि सावीचा हात पकडून तो पण तिथून निघून जातो. तर चला बघूया आता पुढील भागात काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.